मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काल भैरव अष्टकचं 11 वेळा पठण करायचंय। हातामध्ये पिवळ्या मोहरी आणि थोडीशी रक्षा म्हणजेच अंगारा स्वामींचा असेल या 2 अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्या 2 अगरबत्तीतली थोडीशी रक्षा जी पडेल ती रक्षा घेऊन पिवळ्या मोहरी आणि ती रक्षा घेऊन 11 वेळा काल भैरव अष्टकचं पठण करायचंय आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला ती पिवळी मोहरी आणि रक्षा फेकून द्यायची। याच्याने तुमच्या घरातील नेगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा जे काही असेल, नजर दोष कोणाला लागला असेल, व्यापारामध्ये लाभ होत नसणार, या घरात बरकती राहत नसणार, तर हा उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते। आणि पिंपळाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा आपल्या पितृंच्या साठी नक्की लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। कारण की अमावस्या ही दान धर्म करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते। अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला गंगाजल, काळे तीळ या दूध, हळद टाकून अंघोळ करायची। याच्याने राहू केतू सर्वांपासून, शनी दोष पासून तुम्हाला मुक्तता मिळेल।